श्री गुरुचरित्र अध्याय 42. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. अध्याय 41 मधील काशीखंड यात्रेचा उत्तरार्ध पुढे चालू. मनात संकल्प करून स्वर्गद्वार भुवन येथे जाऊन गंगा केशवाचे पूजन करावे आणि हरिश्चंद्र मंडप येथे जावे. स्वर्गद्वाराजवळ विशाल असे मणिकर्णिका तीर्थ आहे, तेथे जाऊन संकल्प करावा. आदल्या दिवशी हविष्यान्न भक्षण करून शुचिभूत व्हावे आणि प्रातःकाळी गंगेमध्ये स्नान करावे. धोंडीराजाची प्रार्थना करून दर्शन देण्याची विनंती करावी. मग गंगेला नमस्कार करून विश्वनाथ मंदिरात जावे आणि तेथे निघून भवानी शंकरांची पूजा करावी. त्यानंतर मुक्ती मंडपात जाऊन तेथे वंदन करून पुन्हा धोंडीराजाच्या दर्शनात जावे. मग महाद्वारात यावे आणि विश्वेश्वर तसेच मोदादी पंचविघ्नेश्वराची पूजा करून दंडपाणीला वंदन करावे. त्यानंतर आनंद भैरव, मणिकर्णिका आणि सिद्धिविनायकाची पूजा करावी. पुढे गंगा केशव, ललितादेवी, राजसिद्धेश्वर आणि दुर्लभेश्वर यांची पूजा करावी. नंतर क्रमाने सोमनाथ, शूलटंकेश्वर, वाराहेश्वर आणि दशाश्वमेध यांची पूजा करावी. त्यानंतर बंदीदेवी, सर्वेश्वर, केदारेश्वर आणि हनुमंतेश्वर पूजावा. संगमेश्वर, लोलार्क, अर्कविनायक यांची पूजा करून दुर्गाकुंडात स्नान करावे. आर्या दुर्गादेवीची पूजा करून दुर्गा गणेशाचे दर्शन घेऊन पुन्हा दर्शन द्यावे, अशी प्रार्थना करावी. त्यानंतर विश्वकुपीमध्ये ईश्वराचे दर्शन घेऊन पुढे कर्दमतीर्थात स्नान करून कर्दमेश्वराच्या पूजेसाठी जावे. त्यानंतर कर्दमकूपात जाऊन सोमनाथ आणि विरूपाक्ष लिंगाची पूजा करावी. पुढे नीलकंठात जावे. त्यांची भक्तिभावाने हात जोडून पूजा करून कर्दमेश्वराचे स्मरण करावे आणि मला पुन्हा दर्शन द्या, अशी प्रार्थना करून मग नागनाथाच्या पूजेसाठी जावे. नंतर चामुंडा, मोक्षेश्वर आणि वरुणेश्वर यांची पूजा करावी. नंतर वीरभद्राच्या पूजेसाठी जाऊन पुढे दुसरी दुर्गा अर्थात विकटा दुर्गा हिचे पूजन करावे. नंतर उन्मत्त भैरवाची तसेच काळकूट आणि विमला दुर्गा यांची पूजा करावी. मग महादेव, नंदिकेश्वर, भृगेश्वर यांची मनोभावे पूजा करावी. पुढे गणप्रिय, विरूपाक्ष, यक्षेश्वर आणि विमलेश्वर यांची पूजा करावी. त्यानंतर भीमचंडी, शक्ती, चंडीविनायक, रवी, रक्ताक्ष, गंधर्व यांचीही मनोभावे पूजा करावी आणि पुढे ज्ञानेश्वर, अमृतेश्वर, गंधर्व सागर यांचे पूजन करावे. नरकार्णव अवतार भीमचंडी यांची पूजा करून त्यांना पुन्हा दर्शन द्यावे, अशी त्यांची प्रार्थना करावी. नंतर एकपाद विनायक, भैरव आणि संगमेश्वराचे पूजन करावे. त्यानंतर भूतनाथ, सोमनाथ, कालनाथ आणि कर्बदेश्वर शिवलिंगाचे पूजन करावे. पुढे नागेश्वर, कामेश्वर, गणेश्वर, विश्वेश्वर, चतुर्मुख विनायक, देहरी विनायक, षोडश गणेश, उद्दंड गणेश यांची पूजा करावी. त्यानंतर पुढे उत्कलेश्वर नामाचे रम्य आणि विशाल शिवलिंग आहे. त्यानंतर एकादश रुद्राचे पूजन करावे. नंतर तपोभूमी जावे आणि तेथून रामेश्वर व सोमनाथ यांचे दर्शन घेऊन त्यांची पूजा करावी. पुढे भरतेश्वर, लक्ष्मेश्वर आणि शत्रुघ्नेश्वर नामक लिंगे आहेत, त्यांची पूजा करून नंतर भूमिदेवीचे पूजन करावे. नकुलेश्वर, रामेश्वर यांचे ध्यान करून पुन्हा दर्शन द्यावे, अशी प्रार्थना करावी. वरणा नदीवर असंख्यात नावाचे तीर्थ आहे, तेथे लिंगाची पूजा केल्याने मन निर्मळ होईल. त्याच्या पुढे देवसिद्धेश्वर नावाचे महान शिवलिंग आहे, तेथे पाशपाणी विनायकाची पूजा करावी. नंतर पृथ्वीश्वराला वंदन करावे आणि शरयू, कूप आणि कपिलधारा तीर्थामध्ये स्नान करावे. वृषभध्वज, ज्वाला, नृसिंह यांची पूजा करून वरुणा संगमात स्नान आणि श्राद्ध कर्म करावे. नंतर संगमेश्वर, केशव व सर्व विनायक यांची पूजा करावी. त्यानंतर प्रल्हादेश्वराची पूजा आणि कपिलतीर्थात स्नान करून त्रिलोचनेश्वराची भक्तिभावे पूजा करावी. त्यापुढे पंचगंगेवर महादेवाचे स्थान आहे, तेथे बिंदू माधवाची पूजा करावी. पुढे मंगळागौरी, गबस्तीश्वर, वसिष्ठेश्वर, वामदेवेश्वर आणि पर्वतेश्वराची पूजा करावी. त्यानंतर महेश्वर, सिद्धिविनायक व सप्तवर्णेश्वर नामक गणेशांची पूजा करावी. पुढे मणिकर्णिका तीर्थात स्नान करून विश्वेश्वराचे स्मरण करून महादेवाची पूजा करावी आणि पुन्हा मुक्ती मंडपात जाऊन विष्णूला वंदन करावे. तसेच दंडपाणी आणि धोंडीराजाची पूजा करावी. त्यानंतर आनंद भैरव, आदित्येश आणि मोदादी विनायकांची पूजा करावी. नंतर विश्वेश्वर, मोक्षलक्ष्मी, विलास यांचे पूजन करून विश्वनाथासमोर उभे राहून पुढील मंत्र म्हणावा. श्लोक: जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगत्पते त्वप्रसादान्म महादेव कृता क्षेत्रप्रदक्षिणा अनेक जन्म पापाने कृतानि मम शंकर गतानि पंचक्रोशात्मा कृता लिंग प्रदक्षिणा. श्लोकार्थ:
हे विश्वेशा विश्वात्मका तुझा जय जयकार असो. हे महादेवा तुझ्या प्रसादाने मीही काशी क्षेत्राची प्रदक्षिणा केली आहे. त्यामुळे हे शंकरा पंचक्रोशांसह आत्मरूपी लिंगाच्या या प्रदक्षिणेद्वारा मी अनेक जन्मात केलेली पापे निमाली आहेत. असा मंत्र जप करून आठही ठिकाणी शिवशंकराला वंदन करावे. प्रथम मुक्ती मंडपाला, नंतर शृंगार मंडपाला आणि नंतर ऐश्वर्य मंडपाला जावे. ज्ञान मंडपाला जाऊन मोक्षलक्ष्मी विलासस्थानी जावे. पुढे सुमुक्ती मंडपाला वंदन करून आनंद मंडपात जावे. त्यानंतर वैराग्य मंडपात जावे. अशा रीतीने तू भक्तिभावाने ही यात्रा करावी. हे गुरुदास बालका, नित्य यात्रा म्हणून यात्रेची आणखीन एक पद्धत तुला सांगतो, ती ऐक. चक्रपुष्परणीत सैचल स्नान करावे आणि देव व पितर यांचे तर्पण करून ब्राह्मण पूजा करावी. नंतर तिथून निघून द्रुपदादित्येश्वर व दंपतेश्वर यांना वंदन करून श्री विष्णूची पूजा करावी. नंतर दंडपाणीला नमस्कार करून महेश्वराची पूजा करावी आणि तेथून पुढे जाऊन धुंडीराजाची पूजा करावी. नंतर ज्ञानवापी स्नान करून तसेच नंदिकेश्वर आणि तारकेश्वर यांची पूजा करून पुढे जावे आणि महाकाळेश्वराची व दंडपाणीची पूजा करावी. त्यानंतर विश्वेश्वराची यात्रा करावी आणि प्रतिपदेस ओंकारेश्वराची पूजा करावी. मत्स्योत्तर तीर्थात प्रतिपदे स्नान करावे. त्रिलोचन महादेवाच्या स्थानी 2 शिवलिंगे आहेत. तेथे द्वितीयेस आणि तृतीयेस यात्रेला जावे. तर चतुर्थीला कांचीवासलिंगाची पूजा करावी. पंचमीला रत्नेश्वर आणि षष्ठीला चंद्रेश्वराची पूजा करावी. हे शिष्या, तू हे सर्व काही एकाग्र चित्ताने ऐक. सप्तमीस केदारेश्वर, अष्टमीस धूमेश्वर आणि नवमीस विश्वेश्वर लिंगाचे पूजन करावे. दशमीला कामेश्वर, एकादशीस विश्वकर्मेश्वर आणि द्वादशीला मणिकर्णिकेजवळील मणिकर्णिकेश्वराची पूजा करावी. त्रयोदशीला प्रदोषवेळी अविमुक्तेश्वर आणि चतुर्दशीस विश्वेश्वराची पूजा करावी. जो कोणी काशीवासी आहेत त्यांनी अशी यात्रा करावी. अन्यथा त्यांना विघ्ने घेऊन या क्षेत्रातून त्यांचे उच्चाटन होते. याप्रमाणे शुक्ल पक्षात यात्रा कराव्यात. आता कृष्ण पक्षात यात्रा कशी करावी ते सांगतो. चतुर्दशी हिशेबात धरून रोज यात्रा करावी. रोजची वेगळी यात्रा आहे, हे लक्षपूर्वक ऐक. त्या दिवशी चतुर्दशीस वरुणा नदीत स्नान करून शैलेश्वराचे दर्शन करावे आणि संगमेश्वराची पूजा करून संगमात स्नान करावे. दुसऱ्या दिवशी स्वर्गतीर्थ येथे स्नान करून स्वर्गेश्वराची पूजा करावी. पुढील दिवशी मंदाकिनी स्नान करून मध्यमेश्वर पूजावा. पुढे मणिकर्णिके स्नान करून ईशानेश्वर आणि हिरण्यगर्भेश्वराची पूजा करावी. त्यापुढे धर्मकुपात स्नान करून गोपेतेश्वराची पूजा करावी. त्याच्या पुढील दिवशी कपिलधारा तीर्थात स्नान करून वृषभध्वज लिंगाची सप्तमीला पूजा करावी आणि उपशांती कुपात स्नान करून उपशांतेश्वराची पूजा करावी. नंतर पंचचूड दोहात स्नान करावे, शिवध्यान करावे आणि ज्येष्ठेश्वराची पूजा करावी. पुढे चतुसमुद्र कुपात भक्तिभावाने स्नान करावे आणि समुद्रेश्वर लिंगाची पूजा करावी. शुक्रेश्वरापुढे जे तीर्थ आहे त्यात स्नान करावे आणि शुक्रेश्वराची पूजा करावी. त्यानंतर दंडखात तीर्थाचा स्नान करून मग व्याघ्रेश्वराची पूजा करावी. पुढे शौनकेश्वर तीर्थात स्नान करून शौनकेश्वर लिंगाची पूजा करावी. जंबुक तीर्थ रमणीय आहे, त्यात स्नान करून जंबुकेश्वराची पूजा करावी. हे 14वे लिंग आहे. शुक्ल पक्षातील अष्टमीस आणि कृष्ण पक्षातील अष्टमीस कोणत्या लिंगाची पूजा करावी त्याविषयी आता सांगतो. दक्षेश्वर, पार्वतीश्वर, पशुपतेश्वर, गंगेश्वर, नर्मदेश्वर, गबस्तीश्वर, सतीश्वर, मध्यमेश्वर व तारकेश्वर अशा 9 लिंगाची पूजा करावी. त्याशिवाय अग्निध्रुवेश्वर, उर्वशीश्वर, नकुलेश्वर, आषाढेश्वर, भारतभूतेश्वर, लांगुलेश्वर, त्रिपुरांतक, मनप्रकारमेश्वर, प्रीतेश्वर, मदालिकेश्वर, तिलपर्णेश्वर या 11 लिंगांचीही मनोभावे पूजा करावी. आता शक्तिस्थानांची यात्रा कशी करावी त्याविषयी सांगतो. शुक्ल पक्षातील तृतीयेस 8 स्थानांच्या यात्रा कराव्या. प्रथम गोपेक्ष तीर्थात स्नान करून बाळनेत्रिका या स्थानी भक्तिभावाने पूजा करावी. ज्येष्ठ वापीत स्नान करून ज्येष्ठ गौरीची पूजा करावी. तसेच स्नानपान करून शृंगार सौभाग्य गौरीची पूजा करावी. विशाळ गंगेत स्नान करून विशाळ गौरीची आणि ललिता तीर्थात स्नान करून ललिता देवीची पूजा करावी. भवानी तीर्थात स्नान करून भवानीची आणि बिंदू तीर्थात स्नान करून मंगळा गौरीची पूजा करावी. पुढे शक्तींची पूजा करून नंतर लक्ष्मीची पूजा करावी. या प्रकारे भक्तिभावाने यात्रा करावी. चतुर्थीच्या दिवशी यात्रा करताना सर्वप्रथम सर्व गणेशांची पूजा करून नैवेद्याला मोदक करून ते ब्राह्मणांना द्यावे आणि तीर्थवासनी लोकांना विघ्न करू नकोस अशी प्रार्थना करावी. मंगळवार व रविवार या दिवशी भैरवाची यात्रा करावी. ही यात्रा मुख्यतः षष्ठीस करावी. रविवारी आणि सप्तमीस
12 सूर्यस्थानांची यात्रा करावी, नवमी आणि अष्टमी चंद्री यात्रा करावी, अंतर्गृह यात्रा दररोज कशी करावी त्याविषयी माहिती स्कंदपुराणातील काशीखंडात दिलेली आहे. त्यास हे ब्रह्मचारी बालका, तू लक्षपूर्वक ऐक. तू काशी विश्वेश्वराची यात्रा कर आणि तुझ्या नावाने सोमेश्वर लिंगाची स्थापना कर. अवधूताने सर्व यात्रा कशा कराव्या हे सांगितले आहे आणि तू अशा प्रकारे यात्रा केल्यास तुझी कामना पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला. तुझ्यावर गुरूंची कृपा आहे. तुझ्यावर शंकर प्रसन्न होईल. मनाचा निर्धार ठेव आणि गुरुस्मरण करीत राहा असे सांगून अवधूत अदृश्य झाला. तेव्हा ब्रह्मचारी बालक आनंदाने स्वतःशीच म्हणाला, खरोखरीच हा माझा गुरु आहे किंवा हा ईश्वर असेल. माझ्यावर गुरुकृपा झाली. आता माझे कार्य सिद्धीत जाईल हे नक्की. असा विचार त्याने केला. मी आराधना न करताच मला शंकरांची भेट घडली. खरोखरीच गुरुकृपा झाली तर इष्ट ते सर्व घडून येते. सर्व देव त्यांना काही दिल्याशिवाय आपल्याला काही देत नाहीत, परंतु भोळा शंकर चक्रवर्ती आहे, तो मला केवळ गुरुप्रसादाने भेटला. दान, यज्ञ, तप असे कोणतेही कष्ट न करता माझ्या गुरूंच्या कृपेनेच मला विश्वेश्वराची भेट झाली. तो ब्रह्मचारी गुरुस्मरण करीत असता काशीक्षेत्री आला आणि त्याने विधीपूर्वक सर्व यात्रा केल्या. त्याचा भक्तिभाव पाहून शंकर प्रसन्न झाला आणि स्वतःच्या रूपात त्याच्या समोर उभा राहिला. शंकर प्रसन्न होऊन वर माग असे म्हणाला. तेव्हा त्वष्टाच्या त्या पुत्राने शंकराला सर्व वृत्तांत निवेदन केला आणि विनंती केली. त्याच्या गुरुने तसेच गुरुपुत्र, गुरुपत्नी आणि गुरुकन्या यांनी जे जे मागितले होते ते सर्व काही त्याने शंकराला सांगितले. ईश्वराने संतुष्ट होऊन त्याला वर दिला. बाळ, तू सकल विद्यांमध्ये प्रवीण होशील. तू जी गुरुभक्ती केलीस त्याने मी तृप्त झालो आहे. तुझ्या हाती सर्व विद्या येतील. तूच विश्वकर्मा होशील. त्वष्टाच्या मुला तुला चारही पुरुषार्थ प्राप्त होतील. तुझा परमार्थ पूर्ण होईल. तू सृष्टी रचना करण्यास समर्थ होशील. असा वर मिळताच त्वष्टाचा पुत्र आनंदित झाला. त्याने स्वतःच्या नावाने काशी येथे एक शिवलिंग स्थापन केले. मग तो तिथून निघाला. त्याने सर्व सामग्री तात्काळ सिद्ध केली. शंकर प्रसन्न झाल्यावर काय होणार नाही. त्याच्या गुरुने जे जे मागितले ते सर्व काही त्याने तयार केले आणि सर्व वस्तू घेऊन तो त्वरेने आपल्या गुरुकडे गेला. गुरुच्या पाया पडून त्याने सर्व वस्तू दिल्या आणि त्यानंतर त्याने गुरुपत्नी, गुरुपुत्र आणि गुरुकन्येला वंदन केले. गुरुला आनंद झाला. मोठ्या आनंदाने त्याला आलिंगन देत तो म्हणाला, हे शिष्या, तू ज्ञानराशी आहेस. मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. तू सर्व विद्यांमध्ये निपुण होशील. 8 प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त होशील. ब्रह्मा, विष्णू व महेश तुला वश होतील. तू आमच्यासाठी घर बनवलेस. या विचित्र वस्तू बनवल्यास तू चिरंजीव होशील. सूर्य, चंद्र आहेत तोपर्यंत तुझे नाव जगात राहील. तुझ्या या चातुर्याचा प्रसार स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक यामध्ये होईल. तू सृष्टीची रचना करणारा होशील. तुला 14 विद्या आणि 64 कला अवगत होतील. तुला अष्टमहासिद्धी वश होतील. नवविधी प्राप्त होतील. तुला कधीही चिंता आणि कष्ट पडणार नाहीत. गुरुपासून असा वर प्राप्त करून तो महाज्ञानी शिष्य निघून गेला. असे शंकराने पार्वतीला सांगितले आणि पुढे गिरिजाला म्हणाला, गुरुभक्ती कशी असते? ज्याचा गुरु एकनिष्ठ भाव असतो त्याला सर्व अभिष्ट प्राप्त होते. भव म्हणजे संसार हाच भवसागर होय आणि यातून पार नेण्यास फक्त त्रयमूर्तीचा अवतार असा गुरुच समर्थ असतो. गुरु हाच त्रयमूर्ती आहे असे वेदशास्त्रे सांगतात. गुरुशिवाय भवसागर पार करता येणार नाही. श्लोक. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरो तस्य ते कच्चिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मन. श्लोकार्थ. ज्याची देवावर आणि गुरुवर परमभक्ती असते त्या महात्म्याला चारही पुरुषार्थ स्पष्ट समक्ष प्राप्त होतात असे ईश्वराने पार्वतीला सविस्तर वर्णन करून सांगितले. असे श्री गुरु नृसिंह सरस्वती यांनी सायमदेव ब्राह्मणाला सांगितले. एवढे सांगून होई तोवर रात्र संपली आणि सूर्योदय झाला. चिंता हाच अंधार आणि गुरुकृपा हाच प्रकाश आहे असे जाणावे. सायमदेवाने संतुष्ट होऊन श्री गुरूंना वंदन केले आणि तो म्हणाला, हे स्वामी कृपानिधी, तुम्हीच मला ही बुद्धी दिली. तुम्ही मला जी कथा सांगितली ती खरोखरच अद्भुत होती. काशी यात्रेची पद्धत तुम्ही सांगत होता त्यावेळी मी तुझ्यासोबत प्रत्यक्ष काशीतच होतो. त्यामुळे मी जागा आहे की स्वप्नात हे मला कळले नाही. असे म्हणून सायमदेव ब्राह्मणाने श्री गुरूंचरणी नमन केले आणि करुणावचनाने त्यांची प्रार्थना केली. हे परमपुरुषा, हे परमात्परा, परमहंसा, हे नृसिंह सरस्वती, आपण भक्तजनांच्या हृदयात निवास करीत आहात. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, तुझ्या पूर्वजाने त्यावेळी जे स्तोत्र म्हटले ते तुला सांगतो. त्यास एकाग्र चित्ताने श्रवण कर. स्तोत्राष्टक आणि अर्थ. आदौ ब्रह्म त्वमेव सर्व जगता वेदात्ममूर्ती
पश्चात क्षोणी जडा विनाश दिधी त्यजाम कृत्वावतारम प्रभो हत्वा दैत्य मनेक धर्मचरितम भूत्वात्मजो गृहे वंदेहम नरकेसरी सरस्वती त्रिपादयुग्मांबुजम. सर्व जगतांच्या प्रारंभी तू एकटा ब्रह्मरूपाने होतास, वेदांची स्वयंमूर्ती आणि विभू होतास. नंतर हे प्रभो तू अवतार धारण करून पृथ्वीला भार झालेल्या दैत्यांचा नाश केलास. अनेक प्रकारच्या धर्मांचा आदर्श घालून दिलास. अत्रि ऋषींच्या घरी तू त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेतलास. अशा नृसिंह सरस्वतींच्या आणि श्रीपादांच्या चरणकमलांना मी वंदन करतो. भूदेवाखिल मानुषम विदुजना बाधायमानम कलिम वेदादुष्यमनेक वर्ण मनुजा भेदादि भूतोन्नतम छेद कर्मत मांधकार हरणम त्रिपाद सूर्योदये वंदेहम नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मांबुजम. कलीची बाधा ब्राह्मणांना, देवांना, विद्वज्जनांना आणि सर्व लोकांना झाली. वेद दूषित झाले. अनेक वर्णांच्या माणसांमधील आणि भूतमात्रांमधील भेदभाव वाढीस लागले. अशा वेळी श्रीपाद वल्लभ रूपाने सूर्यासारखा उदय पावून तू कर्मरूपी अंधाराचा छेद केलास. अशा नृसिंह सरस्वतींच्या आणि श्रीपादांच्या चरणकमलांना मी वंदन करतो. धातस्वम हरिशंकर प्रतिगुरु जाताग्र जन्मम विभो हेतु सर्वविदो जनाय तरणम ज्योतिस्वरूपम जगत चातुर्थाश्रमस्थापितम क्षितितले पातु सदा सेव्ययम वंदेहम नरकेशरी सरस्वती श्रीपादयुग्मांबुजम. हे गुरु, हे विभो, तूच ब्रह्मा विष्णू शंकर व रूप आहेस. तुझा जन्म सर्वात प्रारंभीचा आहे. सर्व विद्वज्जनांचाच उद्धार करणे हा तुझा हेतू आहे. जगाला प्रकाश देणारा तू ज्योतिस्वरूप आहेस. या पृथ्वीवर तू संन्यास आश्रमाची पुन्हा स्थापना केलीस. ही सेवा तुला मान्य हो आणि तू माझे रक्षण करावेस अशी विनंती आहे. अशा नृसिंह सरस्वतींच्या आणि श्रीपादांच्या चरणकमलांना मी वंदन करतो. चरितम चित्रमनेक कीर्तिमतुलम परिभूत भूमंडले मुखम वाक्य दिवांधकस्य नयनम व्यंधान च पुत्रम ददो सौभाग्यम विधवां च दायक श्रियम दत्त्वा च भक्तम जनम वंदेहम नरकेशरी सरस्वती श्रीपादयुग्मांबुजम. तुझे चरित्र अद्भुत, विविध प्रकारचे, अतुलनीय कीर्तीचे आणि सर्व पृथ्वी व्यापून टाकणारे आहे. तू मुक्याला वाचा, आंधळ्याला डोळे, व्यंधेला पुत्र, विधवेला सौभाग्य आणि भक्तांना संपदा दिलीस. अशा नृसिंह सरस्वतींच्या आणि श्रीपादांच्या चरणकमलांना मी वंदन करतो. दुरितम घोर दरिद्र दावतिमिरम हरणम जगज्योतिषम स्वधेनून सुरपाद पूजित जना करुणाब्धी भक्तार्थित नरसिंहेंद्र सरस्वतीश्वर विभो शरणागतम रक्षकम वंदेहम नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मांबुजम. घोर दुष्कर्मे, घोर दारिद्र्य व घोर अज्ञान दूर करणारा तू जगतास ज्योतिस्वरूप आहेस. तू कामधेनू आहेस. देवगण आणि सर्वजण तुझ्या चरणांची पूजा करतात. तू भक्तांचे दुःख दूर करतोस. तू दयेचा सागर आहेस. हे नृसिंह सरस्वती रूपा ईश्वरा, तू शरणागतांचे रक्षण करणारा आहेस. अशा नृसिंह सरस्वतींच्या आणि श्रीपादांच्या चरणकमलांना मी वंदन करतो. गुरुमूर्तीश्चरणारविंदयुगलम स्मरणम कृतम नित्यसौ चरितम क्षेत्रमनेकतीर्थसफलम सरितादि भागीरथी तुरगामेद सहस्रगोविदुजनाः सम्यक ददत तत्फलम वंदेहम नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मांबुजम. श्री गुरुमूर्तीच्या चरणकमलांचे नित्य स्मरण करणाऱ्यांना भागीरथीसह अन्य नद्या व तीर्थे यांचे समग्र फळ मिळते. सहस्र अश्वमेध किंवा गो प्रदान केल्याचे फळ मिळते. अशा त्या नृसिंह सरस्वतींच्या व श्रीपादांच्या चरणकमलांना मी वंदन करतो. नो शक्यम तव नाममंगल स्तुवं वेदागमागोचरं पादत्वं हृदयाम्बुजमन्तरजलं निर्धारमिवासतं भूयो भूयः स्मरणामि मनसा श्रीमद्गुरुं पाहि मां वंदेहम नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मांबुजम. वेद व शास्त्रे यांनाही न दिसणाऱ्या तुझ्या मंगल नामाचे स्तवन करणे अशक्य आहे. तुझे दोन्ही चरण मी हृदय कमलामध्ये मनाने धारण करून त्याचे चिंतनमय स्मरण वंदन करतो. हे सद्गुरू माझे रक्षण कर. अशा नृसिंह सरस्वतींच्या आणि श्रीपादांच्या चरणकमलांना मी वंदन करतो.
भक्तानां तरणार्थ सर्व जगतां दीक्षा ददनं योगिनाम सुक्षेत्रं पुरगानगस्थित प्रभो दत्त्वा चतुष्कामदं स्तुत्वा भक्त सरस्वती गुरुपदं जित्वाद्य दोषाधिकं वंदेहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मांबुजं. जगातील सर्व भक्तांना तारण्याकरता आणि योग्यांना दीक्षा देण्याकरता तू गाणगापूर या उत्तम क्षेत्रात राहून चारही पुरुषार्थ प्रदान करतोस. हे प्रभो, त्या तुझ्या चरणांची स्तुती करून तुझा भक्त गंगाधर सरस्वती महान दोषांवरही विजयी झाला, अशा नृसिंह सरस्वतींच्या आणि श्रीपादांच्या चरणकमलांना मी वंदन करतो. एवं श्री गुरुनाथमष्टकमिदं स्तोत्रं पठेन्नित्यसौ तेजोवर्चबलोन्नतं श्रियकरम् आनन्दवरदं वपुः पुत्रापत्यमनेकसम्पदशुभः दीर्घायुराग्योत्तमं वंदेहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मांबुजं. याप्रमाणे जो नित्यही श्रीगुरूंचे स्तवनाष्टक म्हणतो त्याला तेज, सत्ता, बल, उन्नती, श्री, आनंद, आरोग्य संपन्न शरीर, पुत्र, अपत्य तसेच अनेक प्रकारची शुभ संपत्ती, दीर्घ आयुष्य, निरोगीपणा मिळतो. या अशा श्री नृसिंह सरस्वतींच्या आणि श्रीपादांच्या चरणकमलांना मी वंदन करतो. सायमदेवाने श्रीगुरूंची स्तुती केली तेव्हा त्याचा गळा दाटून आला, अंगावर रोमांच उमटले. अशा स्थितीत त्याने दंडवत प्रणाम केला आणि तो म्हणाला, देवा, तू त्रयमूर्तीचा अवतार आहेस, तू जगद्गुरू आहेस, तू आम्हाला आमच्या अज्ञानामुळे मानव रूपात दिसतोस. स्वामी, तूच खरा कृपानिधी आहेस. मला तुम्ही परमार्थाचा अर्थ दाखवला, चारही पुरुषार्थ प्राप्त होतील असे केलेत. तुम्ही विश्वनाथ शंकर आहात. काशीपूर अन्यत्र कोठे नसून तुमच्या जवळच आहे. त्याने श्रीगुरूंची अशी स्तुती केली तेव्हा त्याला श्रीगुरू म्हणाले, मी तुला काशीचे दर्शन घडवले, तसे काशी यात्रेचे पुण्यफल तुझ्या पुढील 21 वंशजांना मिळेल. तू माझा अत्यंत जवळचा भक्त आहेस म्हणून मी तुला प्रत्यक्ष दृष्टांत घडविला. तू आमच्यापाशी सेवा करीत राहा. तू जर आमच्यापाशी राहिलास तर तुला म्लेच्छाला नमस्कार करण्याची गरज नाही. तू तुझ्या स्त्री पुत्रांना येथे घेऊन ये, अशी आज्ञा त्याला देऊन श्रीगुरू मठात गेले. त्यावेळी सायमदेवाला जसा आनंद झाला तसा आनंद गुरुभक्तांना नेहमीच होतो. हा वृत्तांत ऐकून नामधारक शिष्यांनी सिद्धमुनींना भक्तिभावपूर्वक वंदन केले आणि श्रीगुरूंनी सायमदेवाला त्याची पत्नी व मुले यांनाही येथे आणावे असे सांगितल्याचा मागे उल्लेख झाला. त्यानंतर काय घडले हे विस्तारपूर्वक सांगावे अशी विनंती सिद्धमुनींकडे केली. तेव्हा सिद्धमुनींना आनंदाने सविस्तर सांगते झाले. श्रीगुरूंचा निरोप घेऊन सायमदेव घरी गेला आणि पत्नी व मुलास सांगता झाला, आमचे गुरु गाणगापूर येथे आहेत. आणि वृत्त सांगून तो त्यांच्यासह आनंदाने निघाला आणि गाणगापुरास पोहोचला. सायमदेवाने श्रीगुरूंची भेट घेतली आणि त्यांना साष्टांग प्रणिपात केला. विनम्रतापूर्वक नमस्कार करून तो श्रीगुरूंची स्तुती करता झाला. ओम नमो जी चंद्रमौळी, तुला नमस्कार असो. तूच मूर्ती आहेस. तू त्रयमूर्तीचा अवतार असून केवळ अज्ञानामुळे तू नरदेही वाटतोस. तुझा महिमा अवर्णनीय आहे. तुझी महात्म्य वर्णन करण्याची शक्ती आमच्यापाशी नाही. हे कृपानिधी, हे स्वामी, तू आदिपुरुष आहेस. चंद्रोदय झाल्यावर जसा चकोराला अमृताचा लाभ झाल्याचा आनंद होतो तसाच आनंद आम्हाला तुझे चरण पाहिल्यावर होतो. आम्ही पूर्वजन्मी अनेक पापे केली, मात्र तुझ्या दर्शनाने आम्ही पावन झालो. चिंतामणीचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते आणि जंबू नदीत माती पडली की तिचे सोने होते. कावळा मानस सरोवरात गेला असता जसे हंसात रूपांतर होते तसे आम्ही तुझ्या दर्शनाने पावन झालो आहोत. श्लोक: गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापंच दैन्यच हरती दैन्यच गुरुदर्शनम. श्लोकार्थ: गंगा स्नानामुळे पाप नष्ट होते. चंद्र भवताप दूर करतो. कल्पवृक्ष दारिद्र्य दूर करतो. प्रत्येकाचे स्वतःचे असे गुण व लक्षणे असतात, मात्र श्रीगुरूंचे दर्शन होतात तिन्ही फले प्राप्त होतात. पाप तात्काळ नष्ट होते. पाप चिंतालयात जाते. श्रीगुरूंचे दर्शन दैन्यरूपी अरण्य जाळून टाकते. श्रीगुरूंना चारही पुरुषार्थ देतात असा वेदांचा सिद्धांत आहे. आज आम्हाला तुझ्या दर्शनामुळे ते प्रत्यक्ष उमगले, असे म्हणून त्याने पुन्हा कर्नाटकी भाषेत अनेक रागांच्या सुरावटीत पुढीलप्रमाणे पदाचे गायन केले. राग श्रीराग. कानडी पदाचा अर्थ: भूमंडलातील भक्तजनांना भाग्यनिधी ठरलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामींना मी पाहिले. हृदयकमलामध्ये आराधित सुख देणाऱ्या जगतपतीच्या चरणकमलांना मी आज पाहिले. संसारी भक्तजनांच्या सर्व इच्छा पुरवून रक्षण करणारे
योगिनींचे स्वामी श्री नृसिंह सरस्वती यांचे चरण मी आज पाहिले. महावाक्य लक्षित निर्गुण स्वरूपी असताना दंडकमंडलू धारण करून सगुण म्हणवून घेत सज्जनांना प्रसन्न होऊन श्री गुरु यतिश्रेष्ठांना मी आज पाहिले. पृथ्वीवरचा कैलास असे जे गाणगापूर क्षेत्र त्याचा व हरिभक्तजनांचा स्वामी म्हणवून घेणाऱ्या तसेच कृपेने वर देऊन नित्य सांभाळ करणाऱ्या श्री गुरुचरणांना मी आज पाहिले. यतिश्रेष्ठांच्या मंडळांमध्ये चंद्राप्रमाणे शोभणाऱ्या श्री गुरुचरणांना मी आज पाहिले. तत्वोपदेश प्रधान उपनिषदातील तत्वाप्रमाणे ज्याचे चरित्र आहे आणि तो स्वतःच व्यक्त झालेले मूर्तिमंत परब्रह्म असे म्हणवून घेतो त्याला मी आज पाहिले. जो मूळ शेषशाही विष्णू आहे मात्र आता यतीचा श्रेष्ठ वेश धारण केलेला आहे, तसेच जो उत्तम कृपा कटाक्षवंत हे ब्रीद पालन करणारा आहे, ज्याचा कृपा कटाक्ष कधी व्यर्थ जात नाही त्याला मी आज पाहिले. गंध परिमळाने सुशोभित आनंदाचा सागर अशा योगींद्र गोपींचा प्रिय आणि सौंदर्य संपन्न श्री गुरु परमात्म्याला श्री गुरु रूपात मी आज पाहिले. सर्व मंत्रात जो नैपुण्य मिळवतो, संग त्यागाने जो स्वतंत्र झाला आहे, तसंच वेदशास्त्रातील सर्व तेज तो धारण करतो अशा यतिश्रेष्ठाला आज मी पाहिले. गजेंद्र म्हणविणाराला आणि मोक्षरूप वर देणाराला श्री नृसिंह सरस्वती असे पुरुष व स्त्रीवाचक नाम धारण करणाऱ्या गुरुश्रेष्ठाला आज मी पाहिले. अशा प्रकारे त्याने श्री गुरूंची पुष्कळ स्तुती केली. तेव्हा श्री गुरूंनी त्याला आनंदाने आश्वासन दिले. तसेच त्यांनी प्रेमाने जवळ बसावयास सांगून त्यांना आईच्या मायेने प्रेमाने वागवले. त्यानंतर तुमचा पूर्व श्री गुरूंची आज्ञा होताच निघून गेला आणि मुलांसहित परत आला. भाद्रपद चतुर्दशी आणि शुक्ल पक्षात शिष्याची मनोभावे भेट झाली. शिष्याने लोटांगण घातले आणि श्री गुरुचरणांना वंदन करतेवेळी तो सद्गतीत झाला. आणि श्री गुरूंची त्रिकाळ स्तुती करताना हात जोडून म्हणाला, ओम नमोजी चंद्रमौळी, तुला नमस्कार असो. तू तर त्रयमूर्ती आहेस. तू त्रयमूर्तीचा अवतार असून केवळ अज्ञानामुळे तू नरदेही वाटतोस. तुझा महिमा अवर्णनीय आहे. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, त्या दिवशी श्री गुरूंच्या अंतःकरणात किती कृपा उत्पन्न झाली होती म्हणून सांगू. आपल्या पत्नीवर व मुलांवर जसा माणसाचा लोभ असतो तशा लोभाने ते तुझ्या पूर्वजाला क्षेम विचारित होते. तेव्हा सायमदेवाने घराविषयीची तसेच आपल्या बायको मुलांविषयीची समग्र माहिती श्री गुरूंना दिली आणि सायमदेवाने त्याची पत्नी आणि चारही पुत्रांना श्री गुरुचरणी वंदन करावयास सांगितले. त्याच्या ज्येष्ठ मुलाच्या नागनाथाच्या मस्तकावर श्री गुरूंनी कृपेचा वरदहस्त ठेवला आणि तो सायमदेवाला म्हणाले, तुझा ज्येष्ठ पुत्र दीर्घायुष्य होईल, याला पुष्कळ संतती होईल. माझा भक्त सायमदेव आता संपत्तीने युक्त होईल. आता म्लेच्छाला तू नमस्कार करू नकोस. तुझ्या दुसऱ्या पत्नीला 4 पुत्र होतील, तेही श्रीमंत होतील. तू आता सुखाने राहावेस. मात्र ज्या दिवशी तू म्लेच्छाला जाऊन नमस्कार करशील तेव्हा तुझी हानी होईल, असे श्री गुरूंनी सायमदेवाला सांगितले. श्री गुरु म्हणाले, तुझा मोठा मुलगा माझा भक्त होईल व त्याची सर्वत्र कीर्ती पसरेल. नंतर ते सायमदेवाला म्हणाले, तू संगमावर जाऊन लगेचच स्नान करून ये. त्या दिवशी तिथले ग्रामस्थ अनंताची पूजा करून श्री गुरूंची पूजा करण्यास येणार होते. सायमदेव पत्नी, मुले व अन्य सोबत्यांसह संगमावर स्नान करण्यास गेला आणि अश्वत्थाची विधीपूर्वक पूजा करून मठात परतला. श्री गुरु सायमदेवाला म्हणाले, आज चतुर्थी व्रत आहे. तू सर्व ब्राह्मणांसह अनंताची पूजा कर. तेव्हा सायमदेव श्री गुरूंना म्हणाला, गुरुवर्य, आमच्यासाठी तुम्हीच अनंत आहात. तुमची चरणसेवा हीच अनंत पूजा आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, पूर्वी हे व्रत प्रख्यात ऋषी कौंडिन्य यांनी केले होते. तेव्हा ब्राह्मणांनी श्री गुरूंना नमस्कार करून विचारले, आम्ही ह्या व्रताचे आचरण कसे करावे? पूर्वी हे व्रताचरण कोणी केले होते? हे अनंताचे व्रत हितकारक आहे तर त्याविषयी कृपया सांगावे. हे व्रत केल्यामुळे काय पुण्य घडते, कोणता लाभ होतो, या माझ्या शंकाचे कृपया निरसन करावे. ब्राह्मणांच्या त्या विनंतीचा श्री गुरूंनी आनंदाने स्वीकार केला आणि व्रताविषयी सविस्तर सांगितले. असे सिद्धमुनी नामधारकाला सांगते झाले. सरस्वती गंगाधर विस्तारपूर्वक सांगत असलेले श्री गुरुचरित्र श्रवण केल्यास श्री गुरु आपणास संसार सागरातून निसंशय पार करतील, असेही श्री गुरुचरित्र अमृत काशी यात्रेचे महात्म्य कथन करीत सकल जनांना आनंद देत आहेत. इथे नामधारक सांगत असलेल्या मोक्षदायी श्री गुरुचरित्र अमृताचा 42वा अध्याय समाप्त झाला. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा
काशी क्षेत्र महिमा वर्णन करणारा हा 42वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.